तुला सांगते, जगात दुश्मनाबरोबर लग्न कर बाई, दुश्मनाबरोबर. तुला नाही, अख्ख्या जगालाच सांगते, दुश्मनाबरोबर लग्न करा, पण आत्तीच्या मुलाबरोबर लग्न करू नका. कसं होतं ना, आपले दात आणि आपलेच होत होतात. मग काय, इकडं बोलावं तरी एक आणि तिकडं ना बोलावं तरी एक. मग काय काय ग, पहिला लई गोड बोलतात ग, माझी भाजी माझी भाजी माझी भाजी माझी भाजी, ह्याव त्याव त्या ह्याव. आणि एकदा लग्न झालं की कुठली भाजी, कसली भाजी, काय भाजी. अरे देवा, माझ्या बापासमोर तर लई गोड गोड कौतुक करून बोलत होती. फक्त हिस्सा हिस्सा, हिश्श्यासाठीच सगळं चाललं होतं, वाटणी. आणि माझ्या वाटणीचं पण वाटणी तिला मिळेल ना, मग तिच्या पोराला. ह्यासाठी तर लग्न करायचं असते. बाकी काही आत्यांचं काम नसते. ह्या आत्तीच्या पोराबरोबर लग्न करण्याचा एकच त्यांना फायदा होत असतोय, आपल्या वाटणीचा हिस्सा पण त्यांच्याच घशात जातोय. म्हणून म्हटलं, दुश्मनाबरोबर लग्न करा, पण आत्तीच्या पोराबरोबर कधीच करू नका.